नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो व कार्यरत असलेले शिक्षक वर्ग, मी अक्षय विरकर टिप्स फॉर टीईटी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2026 म्हणजे आगामी काळामध्ये जी काही शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे याच्या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत। आता लगेच तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आता शिक्षक पात्रता परीक्षेची परीक्षा झालेली आहे, त्याच्यानंतर त्याचा निकाल सुद्धा लागलेला आहे, मग लगेच शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याचा घाट का घातला? म्हणजे सरकारला नुसतं पैसे जमा करायचे आहेत का? सरकारला फक्त आपली तिजोरी भरायची आहे आणि याच्यातून नोकऱ्या सुद्धा लावायच्या नाहीत, फक्त पैसे गोळा करायचे असा जर विचार तुमच्या मनामध्ये येत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाहीये। कारण आगामी काळामध्ये जी काही शिक्षक पात्रता परीक्षा होणार आहे ही फक्त आणि फक्त जे कार्यरत असलेले शिक्षक बंधू आणि भगिनी आहेत हे त्यांच्यासाठीच आहे। मग आता लगेच तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की मग ही परीक्षा शिक्षकांसाठी आहे तर मग बाकीचे ज्यांनी डी.एड. बी.एड. केलेले आहेत ते परीक्षा देऊ शकतात का? ते सुद्धा देऊ शकतात। पण सध्या झालं काय आहे, जो काही आपल्या सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा पास करणे गरजेचे आहे। अख्ख्या भारतामधील शिक्षकांना ज्यांचं वय रिटायरमेंटसाठी फक्त 5 वर्ष शिल्लक आहे त्यांना याच्यामधून सूट आहे। बाकीच्यांना सरसकट टीईटी पास करणं आवश्यक आहे। कुणासाठी? ज्यांना स्वतःचं पद टिकवायचे आहे, म्हणजे ते 1ली ते 5वीला असो, 1ली ते 5वीचं पद टिकवण्यासाठी म्हणजे त्या वर्गावरले शिक्षक म्हणून कार्यरत राहण्यासाठी त्यांना 2 वर्षाच्या टीईटी काढायची आहे। मग तसंच जे 6वी ते 8वीला आहेत त्यांना त्या वर्गाचं पद स्वतःची नोकरी टिकवण्यासाठी त्या वर्गाची शिक्षक पात्रता परीक्षा पास करायची आहे। आता जे 9वी ते 10वी 11वी 12वी आहेत त्यांच्यासाठी काहीही हे टीईटीची अट नाही आहे। मग आता ज्यांना पदोत्तरणी पाहिजे आहे त्यांना सुद्धा टीईटी अनिवार्य केलेली आहे। मग अशा स्वरूपामध्ये आता मागं 23 नोव्हेंबर 2025ला शिक्षक पात्रता परीक्षा झाली। याच्यामध्ये बरेचसे शिक्षक वर्ग बसले होते, पण त्यावेळेस शासनाकडून ह्या शिक्षकांना स्पष्ट अशा सूचना नव्हत्या की तुम्हाला सुद्धा टीईटी पास करायची आहे। सुप्रीम कोर्टाने भलेही निर्णय दिलेला असेल पण त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाने अशा सूचना दिलेल्या नव्हत्या, त्यामुळे त्यांनी बरेचसे विद्यार्थी म्हणजे बरेचसे शिक्षक बसलेले नव्हते। पण आता सर्वोत्तपरी सूचना दिलेल्या आहेत आणि आता त्यांच्यासाठी खास करून दुसऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेची घोषणा लवकरच होणार आहे आणि शिक्षक पात्रता परीक्षा ही आयोजित केली जाणार आहे। मग आता महत्त्वाचं अपडेट हे आहे की शिक्षक पात्रता परीक्षा लवकरात लवकर घेण्याचं महाराष्ट्र शासनाचं नियोजन चालू आहे। ही एक्झाम शक्यता जून जुलै आहे, पण याच्यापेक्षा महत्त्वाची शक्यता ही आहे की नवीन शैक्षणिक वर्ष म्हणजे शाळा सुरू होण्याच्या अगोदर शिक्षक पात्रता परीक्षा पार करण्याचं यांचं नियोजन आहे। आता त्यातल्या त्यात जास्त शक्यता अशी आहे की मेच्या एंडिंगला आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपली शिक्षक पात्रता परीक्षा 2026 ही पार पडलेली असेल। आता याची प्रोसेस सध्या सुरू झालेली आहे। मग जे काही आपल्याला शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो याचं नियोजन सुरू झालेलं आहे, याची कार्यशाळा चालू झालेली आहे, पेपर तयार करण्याचं काम चालू झालेलं आहे। याच्यासाठी तज्ज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन घेत आहे, तज्ज्ञ शिक्षकांची नेमणूक केली जात आहे, त्यांच्या मार्फत लवकरच पेपर तयार केला जाईल आणि लवकरच पेपर निघतील। आणि महत्त्वाची गोष्ट ही असेल की ह्या वर्षीचा 2026चा पेपर हा 2025च्या तुलनेत आणखीन सोपा असेल। का सोपा असेल? कारण सुप्रीम कोर्टाने सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा पास करणे अनिवार्य केलेले आहे। आता जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांना वेळ कमी भेटतो, शैक्षणिक कामे भरपूर असतात, त्याच्यामधून त्यांना मिळणारा वेळ कमी असतो, त्यासाठी याच्या पेपरची काठिण्य पातळी ही कमी करण्यात येणार आहे। आणि मागचा पेपर तुम्ही 2025-23 नोव्हेंबरचा पाहिलेला असेल त्याच्यामध्ये काठिण्य पातळी कमी होती,
त्याच्यामध्ये जवळजवळ 12% हा रिझल्ट लागला होता। याच्या अगोदर 12% रिझल्ट कधीही लागला नव्हता, हायेस्ट 3 ते 4% रिझल्ट लागलेला होता। त्या दृष्टिकोनातून आता जी काही 2026 मध्ये मे किंवा जून मध्ये एक्झाम होईल त्याचा रिझल्ट हा 25 ते 30% लावण्याचं नियोजन आहे, म्हणजे पेपर सोपा काढला जाईल। आणि याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की जे विद्यार्थी टेट परीक्षेसाठी तयारी करतायत, टेट परीक्षा देण्यासाठी त्यांना अगोदर TET पास करावी लागते, त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असणार आहे। कारण पेपरची पातळी सोपी असणार आहे, पेपरची काठिण्य पातळी लो लेवलची असणार आहे, सोपी असणार आहे। त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर TET पास करून घ्या, तेही ओपन कॅटेगरीमधून पास करून घ्या। आणि आणखीन एक महत्त्वाची जाता जाता सूचना देतो की परीक्षा कधी होणार, मे जून जुलै हा 3 महिन्याच्या आसपास होऊन जाईल, पण परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर कुठलीही सूचना येणार नाहीये, डायरेक्ट फॉर्म भरायला चालू होईल। त्यामुळे माझी सर्व परीक्षा देणाऱ्यांना विनंती आहे की कुठलीही वेळ वाया न घालता लागली शिक्षक पात्रता परीक्षा पास करायची तयारी सुरू करा। डायरेक्ट फॉर्म चालू होतील आणि डायरेक्ट 1.5 महिन्यामध्ये परीक्षा होऊन जाईल। त्यामुळे सध्या आता हा फेब्रुवारी महिना गेला तर जमा आहे, मार्च एप्रिल मे तुमच्याकडे 3 महिने संपूर्ण तयारी करण्यासाठी वेळ आहे। त्यामुळं तुम्ही अभ्यासाला लागा, लवकरात लवकर परीक्षा होईल आणि पेपरची काठिण्य पातळी कमी असणार आहे, त्यामुळं पेपर सोपाच असेल। निकाल हा 25 ते 30% लागेल आणि हा संपूर्ण शिक्षक वर्गाला पास करण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षेची काठिण्य पातळी ही कमी केली जाईल। कधी 2 वर्ष म्हणजे 2027 पर्यंत शिक्षक पात्रता परीक्षेची काठिण्य पातळी ही कमीच असणार आहे। कारण शिक्षकांना मिळणारा कमी वेळ, त्यांचे शैक्षणिक कामं, मग आता जनगणनेचे सुद्धा आहेत, त्याच्यातून त्यांना बरेचसे काम आहेत, त्याच्यातून वेळ काढून अभ्यास करायचा आहे आणि त्यांना शिक्षक पात्रता परीक्षा पास करणे हे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे। त्यामुळं शिक्षकांच्या फेवरमध्ये हे काम चालू आहे आणि त्यांच्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा ही एका वर्षामध्ये 2 वेळा होणार आहे, हे त्यांच्यासाठी आयोजन चालू आहे। आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये गुणांमध्ये सूट मिळेल का, गुणांमध्ये सूट मिळणार नाहीये, सध्या तरी तसा काही निर्णय झालेला नाहीये, पण काठिण्य पातळी कमी असेल त्यामुळे तुम्हाला पास करण्यासाठी आणखीन सोपं होऊन जाईल। त्यामुळे आता तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल, तुम्हाला नोट्स हवे असतील तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुरवत असतो। तुम्हाला फ्री नोट्स हवे असतील तर आपण चॅनलवर व्हिडिओ टाकलेले आहेत, ते पाहून घ्या, त्याच्यातून तुम्ही सुद्धा पास होऊन जाता। आता कमी वेळामध्ये जास्त अभ्यास करायचा असेल तर त्याच्यासाठी आपण पेपर 1च्या 60 मार्काच्या नोट्स, त्याच्यामध्ये परिसर अभ्यास 30 मार्क, मानसशास्त्र 30 मार्क, अशा 60 मार्काच्या नोट्सचा कॉम्बो 1301 रुपयाला अवेलेबल केलेला आहे। पेपर 2चा 90 मार्काचा सामाजिक शास्त्राचा नोट्स, म्हणजे त्याच्यामध्ये इतिहास भूगोल हे 60 मार्क आणि मानसशास्त्र 30 मार्क, अशा 90 मार्काचा कॉम्बो पॅक हा आपण 1401 रुपयाला अवेलेबल करून दिलेला आहे। ज्यांचं पेपर 1 आहे आणि पेपर 2 सामाजिक शास्त्र असं दोन्ही सुद्धा आहे त्यांना आपण 1631 रुपयाला पेपर 1चे 60 मार्काचे नोट्स आणि पेपर 2चे 90 मार्काचे नोट्स अवेलेबल आपण करून देतो। ह्या सर्व नोट्स आपल्याला व्हॉट्सअपला PDF स्वरूपामध्ये भेटतात, त्याला पासवर्ड असतो, पासवर्ड टाकल्यावर ते ओपन होतात। तुम्हाला त्याची प्रिंट करायची असेल तर ते सुद्धा तुम्हाला करता येते, काहीही प्रॉब्लेम नाहीये। तुम्हाला सॅम्पल हवे असतील तर खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही सॅम्पल म्हणून हे करा, तुम्हाला सॅम्पल सुद्धा भेटून जातील। नोट्स आवडल्या तर घ्या, काहीही जबरदस्ती नाहीये। आणि 2025ची 23 नोव्हेंबरचा जो काही पेपर झालेला होता त्याच्यामध्ये आपण मानसशास्त्राचे 30 पैकी 25 प्रश्न हे आपल्या नोट्समधून होते, सामाजिक शास्त्रापैकी 60 पैकी 55 प्रश्न हे आपल्याच नोट्समधून होते। इतिहास आणि नागरिकशास्त्राचा जो काही 30 मार्काचा सेक्शन होता त्याच्यामध्ये इतिहासमधले 20 पैकी 18 प्रश्न आणि नागरिकशास्त्राचे 10 पैकी 10 प्रश्न हे आपल्या नोट्समध्ये होते। त्याचे पुराव्यासहित आपण व्हिडिओ टाकलेले आहेत, ते सुद्धा पाहून घ्या। सर्व गोष्टीची खात्री जमा झाल्यानंतरच तुम्ही नोट्स घ्या, काहीही जबरदस्ती ही नाहीये आणि विश्वास पटल्यानंतरच तुम्ही नोट्स घेऊ शकता। असो, जेवढं महत्त्वाचं सांगायचं होतं तेवढं सगळं सांगितलेलं आहे आणि तुम्ही वैयक्तिक स्वतः सुद्धा अभ्यास करून TET पास होऊ शकता। त्यामुळे जास्त काही टेन्शन घेऊ नका, भरपूर वेळ आहे, या 3 महिन्यामध्ये तुम्ही आराममध्ये पास होऊन जाता। त्यामुळे आजपासूनच तयारीला लागा। नोट्स हवे असतील तर तुम्ही नोट्स घ्या, तुम्हाला तुमच्याकडे दुसऱ्या नोट्स उपलब्ध असतील तर तुम्ही त्याचा अभ्यास करा। असो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा होत आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा दाबा, ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील। तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन।